कासगाव, ज्या गावाचं नाव फक्त एका महिलेच्या झोपेत आलेल्या स्वप्नामुळे बदललं गेलं. आता तेव्हा असं काय झालेलं आणि ती गाव कुठं आहे सगळं सांगतो. त्याच्या आधी पहिलं फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपल्या सातारा देवयात्रा सिरीजचा दिवस आहे 22वा आणि आज आपण आपल्या सातारा जिल्ह्यातल्या पालीच्या खंडोबा मंदिरात आलो. कारण हे मंदिर फक्त मंदिर नाही तर अद्भुत इतिहासाचा साक्षीदार आहे. सुमारे 500 वर्षापूर्वी उभारलेले हे मंदिर आज पण हजारो भाविकांचं श्रद्धेचं केंद्र आहे. हेमाडपंथी शैलीतील भक्कम दगडी बांधकाम, चारी पण बाजूने असलेली तटबंदी आणि प्रशस्त सभा मंडप पाहता क्षणी या मंदिराचं वैभव जाणवतं. इथले श्री खंडोबा म्हणजे भगवान शिवाचे मार्तंड भैरव रूप म्हणून इथं केलेला नवस आज पण श्रद्धेने पूर्णच केला जातो. पौष महिन्यात भरणारी यात्रा, भंडाऱ्याची उधळण आणि पालखी सोहळा हे दृष्ट अनुभवासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक येतात. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या गावाचं नाव पाली नेमकं कसं पडलं. पूर्वी या गावाचं नाव राजापूर होतं. स्थानिक आख्यायिकेनुसार पाळाई नावाची एक अत्यंत भक्तिमान गवळण होती. तिच्या भक्तीमुळेच या गावाचा इतिहास बदलला असं मानलं जातं. श्री खंडोबा तिला प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी प्रकट झाले अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच या भक्त पाळाईच्या स्मरणार्थ या गावाचं नाव राजापूरचं पाली करण्यात आलं आणि आता महाराष्ट्र या ठिकाणाला पाली म्हणून ओळखतं. आता तुमचं पण कुठलं गाव आपल्या सिरीज मध्ये घ्यायचं राहिलं असेल तर पहिल्यांदा फॉलो करून कमेंट करा म्हणजे तुमच्या गावातल्या मंदिराची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल.